भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। उपस्थित आपल्या केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व सैनिक, माजी सैनिक, उपस्थित सर्व त्या माता भगिनी आणि बंधूंनो, तरुण मित्र, मी मुंबईच्या इकडच्या यात्रेमध्ये होतो. पहिल्या दिवशी मी जळगावला होतो, मी नाशिकलाही होतो, मी मालेगावलाही होतो. आता माझी 5वी तिरंगा यात्रा आहे. पण मी संजीव भाऊंना मोटरबाईकवर सगळं सांगितलं आणि मी टीव्हीवरही बघतोय. पण आज आपली एवढी मोठी भव्य दिव्य यात्रा निघाली, तिरंगा यात्रा निघाली, एवढी भव्य दिव्य मोठी यात्रा कुठेही निघालेली नाही. हजारोच्या संख्येमध्ये मोटरसायकल, हजारोच्या संख्येमध्ये. आता जरी आपण कमी सगळे निघून गेले, कारण मोटरसायकल बघा मोजक्याच्या ठिकाणी आहेत. लोकांनी आपलं काम केलं, याची सहभागी झाल्यानंतर निघून गेले, ते साहजिक आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढी भव्य ही यात्रा, तिरंगा यात्रा, मला वाटतं आपण उत्सवामध्येच आपण करू शकतो. त्यामुळे संजीव आपलं सर्व आपले आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, सगळेजण आहेत. आपलं सर्वांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो. आपल्याला धन्यवादही देतो. मित्र, ही काही कुठल्या पक्षाची यात्रा नाही, ही काही कुठल्या धर्माची यात्रा नाही, ही संपूर्ण भारतवासियांची यात्रा आहे. 22 एप्रिल रोजी ज्या पद्धतीने भ्याड हल्ला आपल्यावर झाला, ज्या पद्धतीने 3 अतिरेकी आले, एकेकाला बाहेर काढून ज्या पद्धतीने निर्घृण हत्या त्यांची केली, आणि मग त्याचं उत्तर माननीय मोदीजींनी आपल्या लष्कराने, आपल्या सेनेने ज्या पद्धतीने दिलं, मित्र, त्याला तोडत नाही. मागच्या वेळी 10 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल, त्यावेळेला आपल्या सैन्यावर असं हल्ला झाला आणि त्यावेळेला मोदींनी सांगितलं की तो जेव्हा पत्थर असते, त्याच्या अगदी मला वाटतं 3ऱ्या दिवशी मोदीजींनी त्या ठिकाणी आज बसून आपल्या लष्कराला आदेश दिले, आपल्या लष्कर प्रमुखांनी सगळ्यांना आदेश दिले आणि सर्वजण पाकिस्तानमध्ये जाऊन अमेरिकेची जी स्थळं होती ती सगळी उद्ध्वस्त केली. आणि पुन्हा 10 वर्षांनी ती हिंमत पुन्हा अमेरिकेने केली, पाकिस्तानने केली, आणि त्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर, ज्या आमच्या भगिनीचं सिंदूर जाळण्यात आलं, त्याच्या समोर त्यांच्या घरच्या लोकांना, पतींना मारण्यात आलं, मुलांच्या आई वडिलांना मारण्यात आलं. त्याचा बदला म्हणून या ठिकाणी आता आपण हात घुसून, म्हणजे अगदी कराची पर्यंत, लाहोर पर्यंत, उस्मानाबाद पर्यंत, रावळपिंडीपर्यंत आपण गेलो आणि त्या ठिकाणी त्यांचे एअरबेसचे सगळे स्थळ होते ते बेरस्त केले, अतिरेक्याचे जे स्थळ होते त्याचे होते ते त्या ठिकाणी जप्त केले, 100च्या वर अतिरेकी त्या ठिकाणी मारले गेले आणि पाकिस्तानला सोळोकीपळ करण्यात आलं. पाकिस्तान सगळ्या जगभर भिकाऱ्यासारखा फिरत होता, सगळ्यांना विनवण्या करत होता की आम्हाला वाचवा, थांबवा, युद्ध थांबवा, युद्ध थांबवा. पाकिस्तानचा एकही अटॅक आपल्यावर होऊ शकला नाही. ड्रोनने अटॅक केला, तोही आणून पाडला, विमानाने अटॅक केला, मिसाईलचा तोही आणून पाडला. आपलं काहीही पाकिस्तान करू शकलं नाही. आज आपण एवढं स्वयंपूर्ण झालेलो आहोत, आपल्या देशामध्ये आपण एवढी युद्धसामुग्री तयार करतो, कुणाच्या भरोशावर नाही की फ्रान्स काय पाठवेल, अमेरिका काय पाठवेल, रशिया काय पाठवेल, चायना काय पाठवेल, असं नाही. तर आपण स्वतःच्या भरोशावर 10 वर्षामध्ये पंतप्रधान मोदीजी या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून आपण सगळ्या क्षेत्रात पुढे गेलो आणि सगळ्यात जास्त पुढे गेलो असेल तर मला वाटतं युद्ध सामुग्रीमध्ये आपण पुढे गेलो. सगळं आपल्या देशामध्ये बनत आहे. अशी कुठली गोष्ट नाही की जी आपल्या देशात बनत नाही. ब्रह्मोस जे आपलं क्षेपणास्त्र आपण बनवलं तरी तो पाकिस्तानचे सगळे एअरबेस नष्ट करून टाकले, अचूक मारा करून त्या ठिकाणी जाऊन. आणि मला वाटतं 25-50च्या वर देशांनी तरी मागणी आपल्याकडे केली की आम्हाला ते द्या म्हणून. म्हणजे आपण आपल्या क्षेत्रामध्ये किती पुढे गेलेलो आहोत हे आपण बघतो आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आपला देश पुढे चाललेला आहे. पाकिस्तान सारखं भिकारचं राष्ट्र, त्या तिथे जेवायला काही आटा नाही, रोटी नाही, सैन्यांना कपड्यांना पैसे नाही, त्यांचे नवीन बूट घ्यायला त्यांच्याकडे पैसे नाही, त्या देशामध्ये साधी सुई बनत नाही स्वतःची, आणि हे आमच्याशी टक्कर घ्यायला चाललेले आहेत. अनेक जण तुम्ही बघितलं असेल पार्लमेंटमध्ये बोलले की असं चूक करू नका, मराल, संपून जाल. त्यांचे खासदार रडले की तुम्ही काय करताय, त्यांनी आपल्याकडे विनवण्या केल्या की आम्हाला माफ करा, ते नादान आहेत, त्यांना सोडून द्या. अशा पद्धतीने पाकिस्तानमधले खासदार जे सिनियर त्यांनी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून बघितलं असेल काय काय भाषण त्या ठिकाणी केली. पण जे अतिरेकी आहेत
ऐसा आहे पाकिस्तानमध्ये काही लोक असे की त्यांना फक्त कुरघोडे काढायचे आहेत, त्याचं अस्तित्व आहे आणि म्हणून त्यांनी हा प्रकार केला. पण त्याचं चोख उत्तर आपल्या जवानांनी या ठिकाणी दिलं आणि त्यांना सोळोपळो केलं. आज पाकिस्तानची अवस्था वाईट आहे. बलुचिस्तानमध्ये बघा आज काय झालेलं आहे. अगदी तुकडे तुकडे होतील. वर्षभरामध्ये तुम्ही बघा पाकिस्तानची काय अवस्था होणार. आणि यावर जर मोदीजींनी सांगितलं की या पुढे जर आमच्या वाटेला आलात, आता आम्ही युद्ध स्थगित करतो आहोत, आम्ही थांबवलं नाही, आम्ही संस्थगित केलेलं आहे, आम्ही थोडा वेळ तुम्हाला आता संधी दिलेली आहे, पण यापुढे जर तुम्ही अशी एक सुद्धा चूक केली आणि एका माणसावर असा अटॅक केला तर यापुढे आम्ही पाकिस्तानचं नाव जगाच्या नकाशावरूनच काढून टाकू. अशा प्रकारे मोदींनी त्यांना दम भरलेला आहे, संरक्षण मंत्र्यांनी भरलेला आहे, आता तिन्ही सेनादलाच्या जवानांनी त्या ठिकाणी भरलेला आहे, प्रमुखांनी भरलेला आहे. आणि म्हणून मित्रो आपण सगळे एक संघ राहायला पाहिजे. आपण हा कुठली धर्माची यात्रा नाहीये, ही तिरंगा यात्रा कुठे हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध अशी नाहीये, ही भारतवासियांची हिंदुस्थानाची सगळ्यांची यात्रा आहे. आम्ही सगळे एक आहोत. आमच्या देशावर अटॅक होईल त्यावेळेला आम्ही वेळ प्रसंगी आम्ही पुढे येऊ. काय किंमत मोजावी लागली ती मोजू. काल नुसतं वाढदिवसाचं निमित्त केलं, मी रक्तदानाचा कार्यक्रम घेतला. आज आणि काल मिळून जवळपास 5,500 रक्तदानाच्या बाटल्या झाल्या. 5,500 काय रेकॉर्ड झालं. लोकांना आवाहन केलं, लोक तयार आहेत, तरुण तयार आहेत देशातले. सीमेवर आपले जवान लढतायत, पण जी जी मदत या ठिकाणी आम्हाला लागेल, जी जी मदत देशासाठी लागेल, जी जी किंमत आम्हाला मोजावी लागेल ती मोजायला आम्ही तयार आहोत. आम्ही नुसतं जवान चालते लढतील, पण इथे अंतर्गत आम्ही या ठिकाणी तयार आहोत. ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला आम्हाला सीमेवर बोलतो की सीमेवर लढू, अशी आमच्या तरुणांची मानसिकता या ठिकाणी झालेली आहे.